शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 35 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे। मंगळवारी रात्री ही कारवाई शहरातील विविध चौकांमध्ये झाली। शहरात एकूण 13 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। वाहतूक शाखेकडून 15 ब्रीथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत होता। एकूण नववर्षाच्या स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 800 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते। नववर्षाचे स्वागत करताना गोंधळ घालणाऱ्या युवकांवर वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त होता। शहरात 72 ठिकाणी फिक्स पॉइंट होते। पोलीस उपायुक्त 3, सहाय्यक पोलीस आयुक्त 4, पोलीस निरीक्षक 17, सहाय्यक पोलीस 7 रस्ता येथे तपासणीसाठी नाकाबंदी केली होती। निरीक्षक 41 तर पोलीस अंमलदार 735 बंदोबस्तासाठी तैनात होते। तसेच 6 स्ट्रायकिंग फोर्स तयार होता। 4 RCP पथके, गुन्हे शाखेची 6 पथके शहरामध्ये गस्त घालत होते। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक शांततेने नवीन साजरे करावं। आम्ही नाकाबंदी पॉईंट ठिकाणी लावलेले आहेत। कोणीही दारू पिऊन काही अपघात वगैरे घडू नये यासाठी ही नाकाबंदी लावलेली आहे। कोणीही नववर्ष स्वागत करताना हुल्लडबाजी करणार नाही, विनाकारण गाडीवर फिरणार नाही। सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत शांततेने करावं यासाठी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे, ठिकाणी पॉईंट लावलेले आहेत आणि बंदोबस्त लावलेला। सर, अंदाजे आतापर्यंत किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली? प्रत्येक पॉईंटला 5-6 ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये कारवाई केली आहे। शहरामध्ये एकूण 20 ते 25 गाड्यांवर कारवाई करण्यात आता 12 वाजेपर्यंत केलेली आहे। अजून सुद्धा ही कारवाई 2 वाजेपर्यंत चालू राहील। ते पाठीमध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त ठिकठिकाणी नेमण्यात आलेला आहे। काय आवाहन करणार सोलापूरकरांना हेच आव्हान आहे की नवीन वर्षाचं स्वागत शांततेने करावं। कुणीही दारू पिऊन आपल्या शहरामध्ये शांत वातावरण ठेवणार नाही, हुल्लडबाजी करणार नाही, हेच आम्ही आव्हान करू शकतो आहे।